या अभंगामध्ये वर्णन करत असताना या पृथ्वी तलावर आई वडिलाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर एखादा आई वडिलाचा असणारा मुलगा जर देवाची भक्ती करत असेल तर आई वडिलाला आवडतो. एखाद्या आई वडिलाचा मुलगा जर डॉक्टर झालेला असेल तरी आई वडिलाला आवडतो. एखादा इंजिनियर असेल, क्लास वन अधिकारी असेल तरी तो मुलगा आई वडिलाला आवडतो. तुकोबरायला या अभंगामध्ये असं सांगायचं आहे, चांगले मुलं तर आई वडिलाला सगळेच आवडतात. लक्ष देऊन ऐका बरं का. चांगले मुलं तर आई वडिलाला सगळेच आवडतात, पण तुकोबरायला असं सांगायचं आहे, अरे चांगले मुलं तर आई वडिलाला आवडतातच आवडतात, पण एखाद्या वेळेस व्यसनी जरी मुलगा असला, वाईट आचरण जरी करणारा असला, तर तुकोबरायला असं सांगायचं आहे, तो मुलगा आवडत नाही असं नाही बरं का. तसा जरी वाईट आचरणाचा जरी मुलगा असेल, तर आई वडिलाचं एवढं प्रेम असतं की वाईट आचरणाचा मुलगा सुद्धा आई वडिलाला आवडतो. तुकोबराय सांगतात, एखाद्या वेळेस मुलगा चोरी जरी करणारा असेल, गावातल्या लोकाला आवडत नसेल, बाहेरगावच्या लोकाला आवडत नसेल, आई वडिलाला जर प्रश्न विचारला, तुम्हाला हा आवडतो का, तरी तो मुलगा वाईट जरी आचरणाचा असेल तरी तो मुलगा आई वडिलाला आवडतो. म्हणजे आई वडिलाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल, मुलगा एखाद्या वेळेस आंधळा असू द्या, मुलगा एखाद्या वेळेस लंगडा असू द्या, मुलाला कुठला आजार असू द्या, त्या आई वडिलाचं कसलंही लेकरू असू द्या, ते लेकरू जर कोणाला आवडत असेल तर ते लेकरू मात्र आई वडिलाला आवडतं. तुकोबराय सांगतात, पुत्र झाला चोर या शब्दावर बोलत असताना आपल्याला विषय स्वरूपामध्ये भरपूर विश्लेषण करायचं आहे. फक्त चरण वाचून दाखवतो. जरी मुलगा वाईट आचरणाचा जरी असला तर आई वडिलाचा जीव त्यांच्यावर एवढा असतो की माय बापा हर्ष थोर. हर्ष म्हणजे आई वडिलाला त्याच्याबद्दल आनंद वाटतो. म्हणजे वाईट जरी मुलगा असला तर त्याच्या बाबतीमध्ये आनंद वाटतो. तुकोबराय सांगतात, आता कशासाठी जोडी. आता त्या आई वडिलाला त्याच्याकरता जोडी करायची गरज नाही. हाट धाट गुडगे घटी. शब्द फार महत्वाचे आहेत बरं का. हे शक्यतो आताच्या काळामध्ये हे शब्द ऐकण्याकरता मिळत नाहीत. एकदम जुनी भाषा आहे ती. हाट दाट गुडगे घटी. तिसऱ्या चरणामध्ये वर्णन असं करतात, आई ते अपहार आनोनिया भरी घर. पुढं चौथ्या चरणामध्ये वर्णन असं करतात, मानिली निश्चिंती नरका जावया उभयंती. झोडा झोडगीचे पोटी फळे विजाती करंटी. आणि शेवटच्या चरणामध्ये असं वर्णन करतात, तुका म्हणे बेट्या अन भांडवल न लगे खट्या. असा अभंगाचा सरळसळ असणारा भावार्थ. विडाला विडाला आता काहीच करू नका, चलू द्या त्याला. आता कीर्तनला सुरुवात करण्याच्या अगोदर आजची असणारी जी कीर्तन रूपी सेवा आहे, कैलासवासी वैकुंठवासी परशुराम विठ्ठल फड यांच्या 5व्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. ही सेवा करत असताना वडील विठ्ठल पंढरी फड, आई विजयमाला विठ्ठल फड, भाऊ कुमार विठ्ठल फड, भाऊजाई गीता कुमार फड, पत्नी मुक्ता परशुराम फड, 3 असणाऱ्या कन्या वैष्णवी, किरण, नंदिनी, बहीण रेणुका आत्माराम चौरे गव्हाण आणि समस्त फड परिवार, गावकरी मंडळी सगळ्याच्या सहकार्यामधून ही असणारी आजची असणारी कीर्तनरूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी परशुराम विठ्ठल फड यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी कीर्तनरूपी सेवा. विडाला विडाला या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आलं, पण दिवस जात असताना कुणाला मात्र
विचारून जात नाही. कारण आलेला जो दिवस आहे हा कुणाकरता थांबलेला नाही. दिवस हा जर कुणाकरता थांबत असेल तर याच्याकरता बोलायचं म्हटलं तर कधी कधी हा दिवस किंवा सूर्य जर देवाचा जर जन्म असेल ना, तर देवाच्या जन्माकरताच असणारा हा सूर्य मात्र थांबतो. एरवी मात्र कुणाकरता थांबत नाही. वर्णन जर करायचं म्हटलं तर अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म होण्याची वेळ होती. 1 महिन्यापर्यंत सूर्य भगवंत वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी. मध्यानासी दिनकर अन पळभरी होय स्थिर. म्हणजे देवाचा जर जन्म उत्सव असेल तर फक्त सूर्यनारायण थांबतो. एरवी मात्र जीवा करता तो थांबत नाही. आलेला जो असणारा दिवस आहे तो मात्र सारखा असणारा, वाटाघाट असणारा करतो, सारखा असणारा चालत राहतो. विठाला विठाला. इथं वर्णन करत असताना शास्त्राचे काही भाग सांगितलेले आहेत. आपल्या डोक्यामध्ये सुद्धा काही शंका अशा असतात. आई वडील जर मरण पावले तर आई वडिलाचा विधी करत असताना शक्यतो तो विधी मुलानं करावा. लक्ष देऊन ऐका बरं का, ग्रंथातला भाग आहे. आई वडील जर मरण पावले तर पाठीमागं जे मुलगा आहे मुलगी आहे त्यांचा विधी असणारा तंतोतंत मुलानं मुलीनं करावा. पण कधी कधी विषय असा होतो, हे जीवन असताना अगोदर मरण कुणाला येईल हे मात्र कुणाला सुद्धा सांगता येत नाही. कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो, आई वडिलाच्या सुद्धा अगोदर मुलगा असेल, कन्या असेल, एखादा नातू असेल, पंतू असेल, यांच्या सुद्धा आई वडिलाच्या नंतर सुद्धा मृत्यूचा भाग असून सुद्धा तो कधी कधी अगोदर मरण पावतो. कधी कधी माणसं काय करतात, एखादा जर माणूस असा मरण पावला ना तर त्याचा विधी मात्र पाठीमागलचा करत नाहीत. काही 3 भाग सांगितलेले आहेत. या मनुष्य जन्मामध्ये कोणी जरी मरण पावलेलं असेल तर त्याचा विधी मात्र होणं मात्र फार असणं गरजेचं आहे. याला काही शंका सांगितलेल्या आहेत. कधी कधी शंका अशी निर्माण होते, आई वडिलाचा विधी मुलानं करावा, पण मुलगा मरण पावल्याच्या नंतर आई वडिलांना मुलाचा विधी करावा का, याला काही शंका सांगतो. जिवंत जर मुलगा असेल तर आई वडील त्या मुलाला जीव घालतात. लक्ष करा बरं का. मुलगा जर लहान असेल तर जिवंत असताना आई वडील त्या मुलाला जीव घालतात. प्रश्न इथं असा आहे, मुलगा हा मुलगाच आहे, मरण जरी पावला तर त्याला शास्त्रानं असा भाग सांगितलेला आहे, मरण पावल्याच्या नंतर सुद्धा जीव घालावे. विठाला विठाला. आता हे जे शब्द माझे मी वापरलेले आहेत, ऐकत असताना ऐकणाऱ्या माणसानं सुद्धा काही ऐकायचं नाही बरं का. महाराज जरी काही जरी सांगत असले तर काही ऐकायचं नाही. याला काही पुरावे देतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. हे जे मी माझ्या पदरचं बोलत नाही किंवा काही नाही, एक प्रश्न आपल्याला विचारतो, त्याचं उत्तर तुमच्या जवळ आहे म्हणजे तुमची शंका मिटून जाईल. माझा प्रश्न असा आहे, महाभारतामध्ये एक असणारा राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे का अगोदर? त्या राजाचं नाव आहे धृतराष्ट्र. म्हणजे तो दोन्ही डोळ्यांना असणारा आंधळा होता. त्याच्या पत्नीचं नाव आहे गांधारी आणि त्याला 1 आणि 2 मुलं नव्हते, 100 मुलं आणि एक असणारी दासी, तिच्या पोटी सुद्धा आलेला एक मुलगा, त्याचं नाव युयुत्सू. त्या सगळ्यामध्ये अग्रेसर जर कोण असेल तर त्याचं नाव सांगितलेलं आहे दुर्योधन. आता शब्द लक्ष देऊन ऐका. 100 मुलं गांधारीच्या पोटी जन्माला आले, एका दासीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, 101 मुलं आणि त्याच्यानंतर एक कन्या. एवढे मुलं जन्माला आल्याच्या नंतर माझा प्रश्न असा आहे, अगोदर गांधारी मरण पावली, अगोदर धृतराष्ट्र मरण पावले का त्यांच्या अगोदर मुलं मरण पावले? शब्द ऐका बरं का, अगोदर लक्ष करून ऐका कीर्तन, म्हणजे आपल्या डोक्यातली शंका निघून गेली पाहिजे. कधी कधी माणसं कार्यक्रम बंद करतात. अगोदर कोण मरण पावलं? गांधारी आणि धृतराष्ट्र मरण पावले नाही, त्यांच्या अगोदर जर कोण मरण पावला असेल तर 100 असणारे कौरव युयुत्सू मरण पावला. ऐका आता, एवढे मरण पावल्याच्या नंतर त्या सगळ्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर त्याच्यापैकी एक मी मला असं नाव तुम्ही सांगा की त्याच्यापैकी चांगला होता. शब्द ऐका बरं का.
101 होते, पण सगळं आधर्मानच वागणारे होते. पण आधर्मानं वागणारे असून सुद्धा ज्यावेळेला त्यांचं मरण झालं, मरण झाल्याच्या नंतर त्या पुत्राचा विधी जर कोणी केला असेल, तर दुसरा तिसरा कोणी सुद्धा विधी केला नाही. तेवढ्या सुद्धा पुत्राचा विधी करत असताना स्वतःचं राज्य निघून गेलं धृतराष्ट्राचं, आणि राज्य निघून गेल्याच्या नंतर धृतराष्ट्रानं जर भीक कुणाकडे मागितली असेल, तर युधिष्ठिराला भीक मागितली आणि सांगितलं, मी तुझ्याकडे माफी मागतो, पदर पसरतो, हात पसरतो, माझी एकच विनंती आहे, माझ्या मुलाचा मला विधी करायचा आहे, काहीतरी मला दान धर्म कर, काहीतरी संपत्ती दे. महाराज, आई वडिलांनं सुद्धा आपल्या मुलाचा विधी केला, हा महाभारतातला दृष्टांत आहे. विडाला विडाला आता या ठिकाणी आपण सगळेजण कीर्तनाला आहेत. एकदम बरोबर उत्तर द्या. लहानपणामध्ये आपल्याला कुणाला सुद्धा जेवण करता येत नव्हतं. लक्ष देऊन ऐका बरं का. कुणाला सुद्धा जेवण करता येत नव्हतं. घास मुखामध्येच टाकावा लागतो हे सुद्धा आपल्याला कळत नव्हतं. आपल्या मुखामध्ये जर घास कुणा भरवला असेल तर नंबर 1 ला आईनं, नंबर 2 ला आपल्या वडिलांनं. जर लहान असताना जर आई वडील आपल्याला घास भरवत असतील, तर मरण काल झाल्याच्या नंतर सुद्धा वडिलाचा सुद्धा असणारा तो अधिकार आहे, आणि वडील सुद्धा मुलाचा असणारा सगळा विधी करू शकतात. विडाला विडाला आता दुसरा असणारा विधी सांगतो, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. थोडासा विकोद्यावर त्याला माझ्या माईकला नाही, तिथून माझ्या माईक जिथं आहे तिथं त्या सगळा वाढवू नका. हरी. आता वर्णन असं केलेलं आहे, हा कार्यक्रम करत असताना भावानं भावाचा कार्यक्रम करावा का? शब्द एक एक लक्ष देऊन ऐका बरं का. भावानं भावाचा कार्यक्रम करावा का, याला काही पुरावा देतो. माणसाचा पुरावा तो सोडून द्या. माणसं तर विधी भावाचा विधी करतात, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. भावार्थ रामायण जर कोणी वाचला असेल, रमाकांत महाराज तुम्ही वाचताव ना, हा ऐका. सुंदरकांडामधला असणारा विषय आहे. माणसं तर माणसाचा विधी करतात, याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. त्या भावार्थ रामायणामध्ये असा एक विषय आलेला आहे. अगोदर संपाती मरण पावला का अगोदर जटायू मरण पावला? कुठे गेले आबा? बोल जा की तुम्ही, रामायणाची माणसं आहेत नाही. दोघाच्या मध्ये अगोदर जर कोण मरण पावला, तर अगोदर कोण मरण पावला? जटायू. बरं, तो माणूस होता का? तो माणूस नाही बरं का. कोण होता? तो पक्षी होता. जटायू ज्या वेळेला मरण पावला, ही गोष्ट संपातीला कळाली नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. ही गोष्ट संपातीला कळाली नाही. जटायू आणि संपाती राहत असताना दोघ जण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. जटायू राहत असताना पंचवटीच्या ठिकाणी राहत होता, म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी पंचवटी बरं का. त्या पंचवटीच्या ठिकाणी जटायू राहत होता, आणि हा संपाती जर राहत असेल तर दक्षिण समुद्राच्या ठिकाणी संपाती राहत होता. या दोघांची शर्यत अगोदर ऐका. दररोज सकाळी चंद्र उगवतो का सूर्य उगवतो? कधी कधी कीर्तनामध्ये सांगतो मी, दररोज सकाळी चंद्र उगवतो. असं कोणाला विचारते म्हणजे बरोबर आहे, चंद्रच उगवतो. दररोज सकाळी सूर्य उगवतो. ऐका आता, चैत्र असणाऱ्या महिन्यामध्ये सूर्याचं तेज किती असतं? ऐका, हा सूर्य चलत असताना, हा सूर्य श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. सूर्य स्वतःहून चलत नाही बरं का. लक्ष देऊन ऐका. सूर्य स्वतःहून चलत नाही, तर सूर्य एका रथामध्ये विराजमान आहे, आणि त्या रथाचा ड्रायव्हर जर कोण असेल, तर त्या ड्रायव्हरचं नाव आहे अरुण. हा अरुण कोण आहे ते ऐका. विष्णू भगवंताचा असणारं वाहन आहे गरुड, आणि त्या गरुडाचा सक्का भाऊ जर कोण असेल तर त्याचं नाव आहे अरुण. अरुणचा विवाह झाला ना, अरुणच्या पोटी दोघ जण जन्माला आले. एकाचं नाव जटायू आणि एकाचं नाव संपाती. हे दोघ जण लहान लहान होते, आणि या दोघांनी शर्यत लावली सख्या भावानी बरं का. कशाची ते ऐका. जो दररोजचा असताना जो सूर्य आहे, या सूर्यानं बसत असताना रथामध्ये बसलेला आहे, आणि त्या रथाचे असणारे घोडे आहेत.
या दोघांनी शर्यत लावली. पृथ्वी तलावून उड्डाण करायचं आणि सूर्य भगवंताच्या रथाचे असणारे घोडे खायचे. ऐका, गरम भाकर आपल्याला जमते, लगेच तव्यावरून जर काढली तर जमते? अजिबात जमत नाही. किती जरी उष्ण अन्न असलं तर आपण खाऊ शकता, त्याला थोडं तरी थंडावा द्यावाच लागतो. यांनी शर्यत कशाची लावली माहिती? सूर्य याच्या रथाचे घोडे खायचे आहेत. आज एवढ्या आपल्या अंतरावर सूर्य आहे, स्लॅबपासून सुद्धा आपल्याला मध्ये बसू वाटत नाही आता. आणि या दोघांची शर्यत आहे, रथाचे घोडे खायचे. दोघा जणांनी उडण्याकरता सुरुवात केली. उडण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एका जणाची जी प्रखरतेची भूमिका सांगितलेली आहे, पंखाची, जटायू भरपूर पुढे निघून गेला. पण जटायूने निर्णय घेतला, जर सूर्याच्या जवळ जर मी गेलो तर पंख राहणार नाहीत, पंख जळून जातील. त्या जटायूनं काय केलं, पंख जळू नये म्हणून शर्यत आपली पाठीमागे घेतली आणि त्या सूर्यकिरणाच्या बाबतीमध्ये सहन होत नसता पंचवटीच्या ठिकाणी थांबला. कधी निर्णय घ्यायचा बरं का. कोणी जरी एखाद्या दिवस आपल्याला पोतं उचलून दिलं, कडबा उचलून दिला, काही धान्य उचलून दिलं, ढाळे दिले, काही दिले कुणाच्या शेतातून फुकटचे, तर जेवढे नेता येते तेवढेच न्यायचे बरं का. कधी कधी जीव जायची वेळ येते आपली. व कधी कधी लोकांच्या पंक्तीला बसल्याच्यानंतर जेवढं झेपतं तेवढंच खायचं. जमत नसल्याच्यानंतर काय उपयोग आहे त्याचा? अजिबात नाही. त्या जटायूनं निर्णय घेतला, घोडे खाणं सोपं नाही, प्राण जाण्याची वेळ येईल. पण त्या संपातीने विचार केला, काही जरी झालं तर मी घोडे खाणार म्हणजे खाणार. महाराज त्यांना माघार घेतली नाही. जवळ गेल्याच्या नंतर त्याचे पंख जळून गेले. आणि पंख जळल्याच्या नंतर तो संपाती जर कुठं पडला असेल तर दक्षिण समुद्राच्या काठावर जाऊन तो असणारा पडला. ऐका आता चरित्र. या दोघाची भेट एकदा जी शर्यत लावली होती, शर्यत लावल्याच्या नंतर या दोघाची ताटातूट झाली. एक पल्ला पंचवटीच्या ठिकाणी, एक पल्ला समुद्राच्या काठावर. या दोघाची भेट 700 वर्षापर्यंत झाली नाही. भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे. किती वर्षापर्यंत? 700 वर्षापर्यंत दोघाची भेट नाही. आणि आपल्या आयुष्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर आपलं आयुष्य 700 वर्षाचं नाही, आपलं आयुष्यच आहे 100 वर्षाचं. अल्प आयुष्य मानव देह, गणिले ते अर्धनाथ काय, गणिले ते अर्धनाथ काय, मध्ये वादत्व पिणारोग्य, मध्ये वादत्व पिणारोग्य, काय भजनासी उरले ते पाहेगा, भजनासी उरले ते पाहेगा, भजनासी काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरादि, राम राम स्मरादि, राम राम अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धनाथ काय, मध्ये वादत्व पिणारे लक्ष्य, पाये भजनासी उरले ते पाहेगा, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धनाथ काय, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आपलं तर आयुष्य फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण त्या पक्षाच्या बाबतीमध्ये त्रेतायुगातला विषय असा सांगितलेला आहे, 700 वर्षापर्यंत भावाभावाची भेट झाली नाही. शेवटी ज्यावेळेला सीतामातेचा शोध करण्याकरता
अंगद, जांबवंत, हनुमंत ज्यावेळेला दक्षिण समुद्राच्या ठिकाणी गेले त्यावेळेला सहज स्वरूपामध्ये रामनामाचा जे जेकार केल्याच्या नंतर संपातीला फक्त कानावर राम नामाचा ध्वनी पडला, जळून गेलेले पंख त्याला फुटण्याकरता सुरुवात झाली. त्यावेळेला त्या संपातीनं सांगितलं, मरू नका बरं का तुम्ही, तुमच्या नामचिंतनामुळे जळून गेलेले पंख सुद्धा मला परत आले. शेवटी त्या वानर मंडळीने एक शब्द वापरला, अरे आपल्यापेक्षा जर भाग्यवान कोण असेल तर जटायू आपल्यापेक्षा भाग्यवान आहे. त्यावेळेला त्या संपातीनं प्रश्न विचारला, तुम्हाला जटायूची हकीकत कशी काय माहिती? त्यांनी सगळी हकीकत सांगितली. सीता मातेचं अपहरण करत असताना राजा रावण आला आणि दोघाचं नाही, खालीच ठेवा, खालीच ठेवा, खालीच ठेवा, ते पलीकडे ठेवा. समय सुद्धा मध्ये ठेवा, बाहेर नका आणू. समय सुद्धा बाहेर, हा समय सुद्धा मध्ये नेऊन ठेवा. नाही, समय मध्येच नेऊन ठेवा, देवाजवळ, देवाजवळ नेऊन ठेवा. समय मध्ये ठेवा. हरी विठाला 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 700 वर्षाच्या नंतर फक्त कानावर शब्द आल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये विचारलं, जर माझ्या भावाचा मृत्यू झाला असेल तर माझी एक विनंती आहे, सगळ्या जणांनी मला उचला आणि समुद्राच्या काठावर घेऊन चला. ऐका बरं का, आपण तर मानव आहेत. त्या संपत्तीनं काय केलं, भावाचा शब्द नुसता कानावर पडला, माझा भाऊ मृत्युमुखी पडलेला आहे, मग त्या भावाचा विधी करणं मला गरजेचं आहे. वानर मंडळीला विनंती केली, कारण पंख जळून गेले होते. आपल्याला जर कुठं जायचं असेल, सगळ्यात मोठं जर आपलं वाहन कोणतं असेल तर पाय म्हणजे आपलं वाहन आहे, आणि पक्षाचं सगळ्यात मोठं वाहन जर कोणतं असेल, पंख म्हणजे पक्षाचं वाहन आहे. सगळ्या वानर मंडळीला विनंती केली, सांगितलं मला समुद्राच्या काठावर घेऊन जा. ऐका, त्या समुद्राच्या काठावर काही भात होता का? शब्द ऐका बरं का. आपल्याला पिंडदान करायचं म्हटलं तर भात लागतो, त्याला आपल्याला गवत लागतं, त्याला तांदूळ लागतात, फुलं लागतात, सगळ्या विधीला सहकार्य लागतं तिथं, आणि सगळं असणारं साहित्य असला तर विधी होतो. त्या पक्षानं भावाचा विधी करत असताना साहित्य मात्र काही जवळ नव्हतं. फक्त एक काम केलं त्या पक्षानं, संपातीनं, फक्त आपल्या हातापायाच्या बाबतीमध्ये, पंखाच्या बाबतीमध्ये पाणी घेतलं आणि भावाचं नाव घेतलं आणि भावाच्या नावानं पाणी सोडलं, तर तेवढ्या जटायूचा उद्धार झाला. जर पक्षानं भावाकरता पाणी सोडलं तर भावाचा उद्धार होतो. आपण तर मानव आहेत, भावाच्या नावानं जर अन्नदान केलं तर भावाचा सुद्धा उद्धार होतो. विडाला विडाला. विधी करत असताना कधी कधी अशी वेळ येते, हे आपल्याला सांगता येत नाही. कधी कधी हा विधी करत असताना बहीण सुद्धा भावाचा विधी करू शकते. पुल्लशास्त्रातला भाग आहे का. कधी कधी पत्नी सुद्धा मालकाचा विधी करू शकते. याला काही पुरावे दिलेले आहेत, कसे सांगतो ऐका. पत्नी मालकाचा उद्धार करत असताना 2 स्वरूपामध्ये उद्धार करते. नंबर 1, मालक जर एखाद्या वेळेस जर जिवंत असतील आणि मालकाच्या अगोदर जर पत्नीचा मृत्यू झाला तर ती पत्नी कुठं जाते ते ऐका. एक तर ती कैलास पर्वताला जाणार, नंबर 2 ला वैकुंठाला जाणार, आणि तिथं गेल्याच्या नंतर मालका करता जागा साफ करून बसणार. अगोदर जर मृत्यू झाला ना तर पत्नी पुढे जाऊन जागा साफ करून मालकाची वाट बघत बसणार. काही लोक म्हणतील, महाराज हे आम्हाला पटलं नाही. त्याला दुसरा दृष्टांत आहे का. आता थोडेसे वाहनं लोकलचे कमी झालेत, पाठीमागं सुद्धा वाहनं थोडेसे कमी होते. एकदम जुना काळ आठवा तुम्ही, चलू द्या बघा. एकदम जुना काळ, वाहनं ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला काय करायचं माहिती, पत्नीनं कधी कधी मालकाने पत्नीला अगोदर गाडीत बसवायचं, आणि त्या पत्नीनं काय करायचं, एसटी मध्ये जाऊन बसली की तिनं अगोदर शीट धरायचं. पुन्हा पत्नीनं, आणि सोबत असणारी पिशवी शीटावर ठेवायची. माणसं जर कोणी आले त्यांनी जर प्रश्न विचारला ना, तेवढी पिशवी उचला की काय म्हणते पत्नी माहिती, मालक खाली आहेत.
म्हणजे अगोदर जर पुढे गेली तर जागा मालका करता साफ करून बसते, आणि पत्नी जर एखाद्या वेळेस जर पाठीमागे राहिली तर पुढे गेलेल्या मालकाचा उद्धार पाठीमागून अन्नदानाच्या बाबतीमध्ये करते. विडाला विडाला. हा पाठीमागलच्या लोकाला विधी करत असताना अनेक स्वरूपामध्ये कन्या असेल, बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील असेल, नवे नवे गणगोताच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठीमागलचे लोक एखाद्या वेळेस उद्धार करू शकतात. पुढं तर असं वर्णन केलेलं आहे, एखाद्या वेळेस एखादा अनाथ जर माणूस असेल ना, तर गरुड पुराणात त्याला असं सांगितलेलं आहे, गावचा कोतवाल सुद्धा त्याचा विधी करू शकतो, गावचा पाटील सुद्धा विधी करू शकतो, आणि गावचा सरपंच सुद्धा त्याचा उद्धार करण्याकरता विधी करू शकतो. विडाला विडाला. म्हणून तुकोबारायच्या बाबतीमध्ये त्यांना प्रश्न विचारत असताना असा प्रश्न विचारला, महाराज, आई वडिलाच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीमध्ये आमचा एक थोडासा असणारा प्रश्न आहे. चांगले लेकरं तर आई वडिलाला सगळेच लेकरं आवडतात. मग आम्हाला एक प्रश्न आमचा असा आहे, वाईट आचरणाच्या बाबतीमध्ये जर लेकरू असेल तर ती आई वडिलाला आवडायला नाही पाहिजे, मग ते आवडतं का नाही आवडतं? तुकोबारांनी त्याला दुसरे एक प्रमाण दिलेलं आहे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. आपुले आवडी लेववी खाववी, आपुले आवडी लेववी खाववी. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. आपुले आवडी लेववी, आपुले आवडी. लेकरू कसं जरी असलं तर ते लेकरू जर कुणाला आवडत असेल तर नंबर 1 ला आईला आणि नंबर 2 ला असणार वडिलाला. ते लेकरू कसंही असू द्या. आता एक प्रश्न विचारतो, लक्ष देऊन उत्तर द्या. राक्षस लेकरू चांगलं का वाईट? मी काय बोलतो लक्षात घ्या बरं का अगोदर. राक्षस लेकरू चांगलं का वाईट? प्रताप भाऊ, राक्षस म्हणतोय बरं का मी. हे राक्षस लेकरू आपल्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर राक्षस आपल्याला आवडत नाही. कधी कधी बोलत असताना लोक असा प्रश्न विचारतात, ते माणसाच्या कशाला नादाला लागला, ते राक्षस आहे. शब्द ऐका, पण राक्षस जरी असेल तर ते लेकरू सुद्धा आईला आणि वडिलाला आवडतं. याला पुरावा आहे का? सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. कश्यपाच्या पत्न्याच्या बाबतीमध्ये 13 असणाऱ्या पत्न्या भागवत पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि आणखी गोष्ट आहे का, ज्या वेळेला तुम्ही अभिषेकाला वगैरे कुठं जर एखाद्या चांगल्या कार्याला जर बसलात का नाही, तर आपल्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे. एखाद्या वेळेस आपल्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर कश्यप असणारा जो काही भाग आहे आपल्या कुळाच्या बाबतीमध्ये, आपल्याला जर प्रश्न विचारलं तुमचं कुळ कोणतं आहे किंवा तुमचं गोत्र कोणतं आहे, एखाद्या वेळेस माणसाला जर गोत्र माहिती नसेल ना, तर गोत्र जर माहित नसेल तर त्या माणसानं एक काम करायचं, कश्यपाचं नाव घ्यायचं.
ज्याचं ज्याचं गोत्र ज्याला माहिती नाही, आपण एवढे लोक आहेत तिथं, कुणाचं आत्री असेल, कुणाचं वेगवेगळे गोत्रे आहेत, पण माहिती जर नसेल तर त्या माणसाने एक काम करायचं, फक्त कश्यपाचं नाव घ्यायचं. कश्यपाचं नाव घेतलं की त्याला गोत्र तयार झालं. आणि त्या कश्यपाला 1 आणि 2 पत्न्या नाहीत, 13 पत्नी आहेत. त्या 13 पत्नीपैकी एक पत्नी आहे, तिचं नाव आहे दिती. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. त्या दितीच्या पोटी एक दिवस गर्भ असणारा धारणाची भूमिका झाली आणि त्या पत्नीनं मालकाला सहज प्रश्न विचारला, मालक तुम्ही एवढे तपस्वी आहेत, एखाद्या वेळेस जर गोत्र कुणाला माहीत नसेल तर तुमचं नाव घेतात, तुम्हाला सगळं त्रिकालावादी तुमच्याजवळ ज्ञान आहे, माझा एक प्रश्न आहे, माझ्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे का नाही, आता मला पुत्र संतती कशी होणार आहे तेवढं मला एकदा सांगा. मालकानं सहज स्वरूपामध्ये सांगितलं, तुझ्या पोटी चांगले असणारे मुलं मात्र जन्माला येणार नाहीत, राक्षस जन्माला येणार आहेत. बरं, एवढं बोलल्याच्या नंतर त्यांनी थांबावं का नाही, त्याच्या पुढे त्यांनी वर्णन केलं, राक्षस तर जन्माला येणारच येणार आहेत, पण राक्षस जन्माला आल्याच्या नंतर त्याचा वध जर कोण करणार असेल तर भगवान विष्णू वध करणार आहेत. वध करत असताना 2 मुलं राक्षसाच्या सोबत स्वरूपामध्ये जन्माला येणार, एकाचं नाव हिरण्याक्ष आणि एकाचं नाव हिरण्यकशिपू. या दोघाला मारत असताना विष्णू भगवंत 2 स्वरूपामध्ये अवतार घेईल. नंबर 1, वराह भगवंताचा अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध करील. वराह कळतं का? वराह म्हणजे आपल्या कुंभारीत नाहीत बरं का, आहेत ना, शेतात असतील ते. वराह म्हणजे डुक्कर. नंबर 2 ऐका, हिरण्यकशिपूचा वध करत असताना भगवान विष्णू नरसिंहाचा अवतार घेतील. मानव शरीर सिंह वदन हरी अन गुर गुर तो करी देवराव. 2 स्वरूपामध्ये राक्षस जन्माला येतील आणि त्यांचा अंत साक्षात स्वरूपामध्ये विष्णू भगवंत अवतार कार्य करून असणारे करतील. आईचं प्रेम आहे का? राक्षस मुलं जन्माला पोटी येणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? कुणाला सुद्धा आवडत नाही. पण आईला जर प्रश्न विचारला तर राक्षस लेकरू सुद्धा आईला आवडतं. आईनं काय केलं? मालकाच्या मुखातून शब्द ऐकला की हे मुलं जन्माला आल्याच्या नंतर याला भगवान विष्णू या दोघाला मारणार आहेत. आईनं काय केलं माहिती? त्यांना जन्म लवकर मात्र दिला नाही. कशा करता ऐका, यांना जर मी जन्म दिला तर कालांतरानं हे लहानाचे मोठे होतील, भगवान विष्णू अवताराला येतील आणि यांना वध करून टाकतील. आईनं काय केलं? 1000 वर्षापर्यंत ते 2 लेकरं गर्भाशयामध्ये ठेवले. कशा करता माहिती? त्याचं कारण एक आहे, 1000 वर्षामध्ये गर्भामध्ये जर सांभाळले असतील तर त्यांचं आयुष्य वाढण्याकरता आईचं एवढं प्रेम. आता याच्या पुढे आणखी एक सांगतो, गर्भामध्ये लेकरं सांभाळणं म्हणजे एवढं सोपं सांभाळू नका बरं का. असं आपल्याला जर 20 किलोची जर खताची ओटी जर बांधली आणि दिवसभर जर माणूस जर त्या चाड्याच्या पाठीमागे जर चालला ना, रात्री जेवण करत नाही, येऊन जशाला तसा झोपतो. आईचं एवढं प्रेम आहे, लेकराचा अंत होऊ नये म्हणून 1000 वर्षापर्यंत असणारा गर्भाचा असणारा भाग त्या ठिकाणी सांभाळा. तुकोबराय सांगतात, एवढे जरी राक्षसाच्या ज्या बाबतीमध्ये जरी मुलं असतील तरी ते लेकरं असणारे आई वडिलाला आवडतात. माय बापा हर्ष थोर, माय पुत्र
वर्ष तू आता कशा साठी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. लाईट येते का प्रताप भाऊ? लाईट येते का? विठोबा रखुमाई चोरीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त चोरी आणि मारी जर कोण केली असेल तर आपण आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये जातो का नाही? तर पायी दिंडीमध्ये जात असताना जेजुरीचा मुक्काम झाला की जेजुरीचा मुक्काम झाल्याच्या नंतर पुढला मुक्काम कुठं असतो? वाले. बर का? आता जे गेले त्याला माहिती, ते काही जणांना आणखी आळंदीच माहित नाही आणि काही जणांना पंढरपूरच आणखी माहित नाही. त्याच्या पुढला मुक्काम कोणता, त्याच्या पुढला मुक्काम कोणता, हे काहीच माहितीच नाही. ऐका, त्या वाल्याला जर तुम्ही गेलात का नाही, आतापर्यंतच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर चोरी कोण केली असेल, सगळ्यात जास्त चोरी, तर वाल्या एवढी चोरी कोणी सुद्धा केलेली नाही. पण ऐका, मला दृष्टांत काय सांगायचं आहे. अभंगामध्ये चरण असा आहे, पुत्र झाला चोर. शब्द ऐका बरं का. चोर चोरी करत असताना काय काय त्याला गोष्टी कराव्या लागतात ते अगोदर ऐका. चोरी करत असताना माणसं जागे असल्याच्या नंतर चोरी करावी लागते का झोपल्याच्या नंतर? ऐका बर. चोरी करत असताना काही भाग सांगितले, माणसं झोपी गेल्याच्या नंतर चोरी करावी लागते. बर. कधी कधी असं वर्णन केलेलं आहे, कधी कधी माणसं दिवसा सुद्धा चोरी करतात. ऐका, पण याच्या पुढे एक भाग सांगितलाय, चोरी करत असताना जर एखाद्या वेळेस कुणी जर चोरी नाहीच करू दिली तर चोरी करणाऱ्या माणसाला एखाद्या वेळेस समोरच्याची हत्या सुद्धा करावी लागते. लक्षात आली गोष्ट? याला दृष्टांत देतो. वाल्या कोळ्यानं काय केलं माहिती? चोरी करत असताना समोरचे माणसं जर धन देतच नसेल तर त्यानं काय करायचं? त्याला मारायचं सुद्धा. पण आपण दृष्टांत एक वेळेला नाही ऐकला, अनेक कीर्तनामध्ये ऐकलेला आहे. त्यानं एवढं असणारं मोठं पाप केलं. शेवटी कथाभाग आपल्याला माहिती आहे. नारद मुनीची भेट झाली, सगळा असणारा इतिहास पुढला त्यांनी असणारा सांगितला. आणि सगळ्यात अगोदर भगवंताच्या अगोदर कसं भगवंताला वागायचंय हे जर रामायण जर कोण केलं असेल तर सगळ्यात अगोदर केले रामायण, केले रामायण वाढली गहना, कोळीयाची कीर्ती वाढली गहना.
आज आपण एवढं रामायण वाचतो आणि रामायणामध्ये आपल्याला एवढा असणारा आनंदाचा भाग समजतो. हे रामायण असं आहे, तसं आहे. हे सगळं जर रामायण जर कोणी लिहिलं असेल तर देवाच्या अवताराच्या अगोदर, लक्ष करा, अवताराच्या अगोदर सगळं रामायण वाल्या कोळीनं असणारं लिहिलं. बरं, एवढं रामायण लिहिल्याच्या नंतर आणखी ऐका, अगोदरचा जर भाग जर पाहिला तर सगळ्यात चोऱ्याचाच भाग आहे. पण त्या आई वडिलांना जर प्रश्न विचारला, तुम्हाला चोरट्या मुलाबद्दल असणारं काय वाटतं, तर माय बापानं सांगितलेलं आहे, माय बापा हर्ष थोर, माय बापा ही चोरी जी आहे का नाही, या चोरीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. ही चोरी म्हणजे किती मोठं पातक आहे. तुम्ही चालू पण त्याला कशाला करायला होता, त्याला विको वाढवा थोडंसं, काहीच म्हणताना सुद्धा वाढवू नका. तुम्ही एकदा वाढवून ठेवा त्याचं, त्याला हातच लावू नका, वाढवा. हरी, आता निवांत बसा, त्याला हात कुठलाच लावू नका. या चोरीच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर चोरी ऐका, 5 असणारे सगळ्यात मोठं पातक सांगितलेले आहेत आणि त्याच्यापैकी 4 सोडून दिल्याच्या नंतर 5वं पातक जर सांगायचं म्हटलं तर चोरी आहे. मग काही लोक बोलत असताना म्हणतात हे चोरी म्हणजे महापातकच आहे का? तर ऐका, तुम्ही कशाचीही चोरी करा ते महापातकामध्येच बसते. मग कधी कधी सुईची जरी चोरी केली, महिला मंडळी कुठेतरी जाऊन सुईची चोरी, दाबणाची चोरी, रीलची चोरी, शेतकरी करणार कोणाच्या बांधाचे जाऊन चोरी, गवत आणणे, कडबा आणणे, ही चोरीच आहे. हे सगळे जर काही भूमिका सांगितली असेल तर ही सगळी महापातकाची आहे. याला दृष्टांत अगोदर ऐका आणि एक श्लोक ऐका. पंचोग्र पापाश छल छद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्च ये ब्रह्म स्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. सगळ्यात मोठे जर पातक सांगितले असले तर 5 आहेत. त्याच्या पुढे मात्र पातकच नाही. नंबर 1 ब्रह्महत्या, नंबर 2 सुरापानम, मद्यप्राशन करणे, ब्रह्महत्या, सुरापानम. नंबर 3 स्तेयम, स्तेयम शब्दाचा अर्थ होतो चोरी. गुरुवांगनागमः, गुरुची असणारी पत्नी आपल्या ठिकाणी आईच्या समान आहे. आणि सगळ्यात मोठा आणखी एक पातक सांगितलेला आहे, एखाद्या माणसानं आपल्यावर जर विश्वास ठेवला, त्याचा विश्वासघात जर केला तर हे सुद्धा महापातक आहे. विडाला विडाला. म्हणून तुकोबराय वर्णन करत असताना असं सांगतात, आई वडिलाचं मुलावर एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं, मुलगा कसा जरी असला तर तो मुलगा असणारा आई वडिलाला आवडतो. याला आणखी एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. दीपावलीचा असणारा सण आपण दरवर्षी सादर करतो. पहिली असणारी जे पहिलं पाणी येतं ना, त्या पहिल्या पाण्याला आपण काय नाव देतो? नरक चतुर्थी. शब्द ऐका बरं का, नरक चतुर्थी. त्या नरक शब्दाचा अर्थ असा होतो, एक पाठीमागे एक दैत्य होऊन गेला, त्या दैत्याचं नाव आहे नरकासुर. शब्द ऐका बरं का, नरकासुर. आणि त्याचंच एक दुसरं असणारं एक नाव आहे भौमासुर. त्याला 2 नाव आहेत, नरकासुर आणि भौमासुर. हा दैत्य जर वर्णन जर करायचं म्हटलं तर हा जो दैत्य आहे, ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांच्या आईचं वर्णन केलेलं आहे. आई म्हणजे पृथ्वी आहे.
एवढा मोठा दैत्य ज्यांच्या पोटी जन्माला आला, ही जी पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीच्या पोटी तो मुलगा जन्माला आलेला आहे. आणि मुलानं एवढा अत्याचार केला, एवढा अत्याचार केला, मेरू पर्वतावर असणारी जी सगळी देवता मंडळी आहेत, हे जे आपण 33 कोटी देवता मंडळ ना, यांचं राहण्याचं ठिकाण जर कुठं असेल तर मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वतावरचं स्थान या नरकासुरानं काय केलं, आपल्या ताब्यामध्ये घेतलं. नंबर 2, आदिती मातेची कुंडले. आदिती माता कोण आहे का? हे 33 कोटी देवता मंडळी आहेत ना, या सगळ्याची आई जर कोण असेल तर तिचं नाव आहे आदिती. आणि तिच्या कानामधले कुंडल या दैत्यानं घेतले. कुंडल शब्दाचा अर्थ म्हणजे कानामधले, बरं का. आताच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर झुंबर. हा, तिसरी गोष्ट आहे का, कानामधले कुंडल. आणि तिसरा एक भाग असा सांगितलेला आहे, वरुण देवाचा असणारं छत्र. 3 गोष्टी आहे का. आपल्याजवळ जर लोकपाळाची जर वर्णन जर करायचं म्हटलं तर आपल्याजवळ असणाऱ्या 4 मुख्य दिशा आहेत आणि उप असणाऱ्या 4 दिशा आहेत. त्याच्यापैकी वरुण देवाचा असणारा जो काही भाग आहे हा लोकपाळामध्ये आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य अशा 8 दिशा आहेत. ते 8 म्हणजे लोकपाळ आहेत. त्या 8 लोकपालापैकी वरुण देवाच्या बाबतीमध्ये छत्र त्यानं हस्तगत केलं. याच्या पुढला भाग आणखी आहे का. श्रीकृष्ण भगवंताला 1 आणि 2 पत्न्या नाहीत, 16,108 पत्न्या आहेत. त्याच्यापैकी देवाचे मुख्य विवाह 8 सांगितलेले आहेत आणि 16,100 देवाचे एकदाच जे विवाह झालेले आहेत. याचं कारण असं सांगितलेलं आहे, त्या नरकासुरानं त्या कालावधीमध्ये जेवढे काही राजे लोक होते, या सगळ्या राजे लोकाला प्राग ज्योतिषपूर नावाच्या नगरीमध्ये बंदिवासामध्ये टाकलं होतं. आणि त्या राजे लोकाच्या जेवढ्या कुमारिका कन्या होत्या, या सगळ्याला बंदिवासामध्ये टाकलं होतं. एवढ्या कन्या आणि राजे लोक एवढा अत्याचार केला आणि त्या नगरीमध्ये कुणीच येऊ नये म्हणून बंदोबस्त कसा ठेवला होता ते ऐका. नंबर 1, 6 त्याला तट करून ठेवलेले होते. 6 तट. आपल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, रात्री जर आपण झोपलो ना, तर आपण सुद्धा घरामध्ये चोराला येता येऊ नये म्हणून काही काही तट करून ठेवतो आपण. नंबर 1, घराला जे कंपाऊंड आहे का नाही, हे सुद्धा एक तटच आहे. याच्या पुढे आहे का, घराच्या बाबतीमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरा लावतो, हा सुद्धा एक तटच आहे. याच्या पुढे जर वर्णन करायचं म्हटलं, घराला जो दरवाजा आहे, चोराला आतमध्ये येता येऊ नये, हा सुद्धा एक तटच आहे. याच्या पुढे आहे का, दरवाजा लावून सुद्धा त्याला एक आडवी असणारी एक असते आणखी, काय म्हणतात त्याला, म्हणजे दरवाजा लावून सुद्धा त्याला काय लावलेली असते, एक आगळ. बरं, नुसती आगळच नाही, त्या आगळमध्ये पुन्हा एक टाकलेला असते, त्याला काय म्हणतात ऐका. आणि याच्यामध्ये असणारी आपली एवढी तटबंदी असते, पण एवढी तटबंदी असून सुद्धा कधी कधी काय होतं माहिती, त्याच्यामध्ये सुद्धा चोर येतो. वर्णन असं केलेलं आहे, आपल्या करता तर एवढा आपण तट केलेले आहेत, पण त्या नरकासुराचं वर्णन असं केलेलं आहे, 6 स्वरूपामध्ये त्यानं तट केलेले होते. हा फार महत्वाचा भाग आहे बरं का. नंबर 1, पहिला जर तट कोणता असेल तर मेरू पर्वतासारखे मोठमोठे डोंगर त्या सगळ्या नगरीच्या भोवती उभा केले होते. नंबर 1 पहिला तट म्हणजे डोंगराच्या आतमध्ये कुणाला येता येत नव्हतं. नंबर 2, कुणी जर एखाद्या माणसानं डोंगर जर पासच केला तर नंबर 2 चा तट सांगितलेला आहे शस्त्राचा. ते शस्त्र असे होते, माणसानं जर पाऊल टाकला तर कुणीकून शस्त्र येतील आणि गळ्याचा छेद होईल हे कुणाला सुद्धा कळत नव्हतं. दुसरा तट, तिसरा तट आहे का, शस्त्राचा तट जर कुणी कट केला तर तिसरा तट असा सांगितलं होता, भयानक स्वरूपामध्ये पाणी. पाण्याचा तट सुद्धा कुणाला पार करता येत नव्हता. चौथा तट आहे का, पाणी जरी पार करून कुणी आतमध्ये आला तर चौथा तट असा सांगितला, नुसत्या अग्नीच्या ज्वाला. म्हणजे तिथं जर माणूस गेला तर माणूस जळूनच खाक होणार. चौथा तट. पाचवा तट असा सांगितलेला आहे, 4 तट पार करून जर 5व्या तटामध्ये आला तर सगळा वायूचा असणारा भाग सांगितलेला. जसं आपली हवा सुटते का नाही, पत्र वगैरे उडून जातात, तसा माणूस जर तिथं आला तर माणूस असणारा असा उडून जायचा. 5वा तट. आणि 6वा तट सांगितलेला आहे, जसं माणूस एखादा गळफास घेण्याच्या बाबतीमध्ये विचार करतो का नाही, तसे फास असे त्यांनी लावून ठेवले होते. 5,000 फास होते, 1 आणि 2 नाही.
माणसानं जर तिथं प्रवेश केला तर कुणी कुणीही अचानक स्वरूपामध्ये त्याच्या गळ्यामध्ये फास पडायचा आणि गळा असा आवळायचा. असे 1 आणि 2 नाही 6 तट होते आणि लोकांवर असणारा अत्याचार सुरू करला. घटना अशी घडली, एक दिवस श्रीकृष्ण भगवंत आणि सत्यभामेला सोबत नेलं आणि तेवढ्या नरकासुराचा वध केला. सगळ्या जनतेला, सगळ्या लोकाला, राजे लोकाला, कुमारिकाला सगळ्याला आनंद झाला. दुःख जर कुणाला झाला असेल तर पृथ्वी मातेला दुःख झालं आणि वडिलाला सुद्धा दुःख झालं. सांगण्याचा भाग एवढाच आहे माझा, किती जरी एवढा नरकासुरासारखा जरी माणूस वाईट आचरणाचा असला आणि त्यांचे आई वडील जर असले तरी त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्यांना एखाद्या वेळेस मुलाला जर चांगल्या स्वरूपामध्ये जर काही भाग असेल तरी त्या आई वडिलाला मात्र आनंदच होतो. माय बापा हर्ष थोर माय प्रश्न इथं असा आहे, एवढा जरी मुलगा वाईट जरी असेल तर आई वडिलाला त्याच्या बाबतीमध्ये मुलाला जर काही विजा झाली तर आई वडिलाला दुःख होतं. मुलाचं चांगलं झालं तर आई वडिलाला आनंद होतो. कधी कधी मुलानं दुःख जरी दिलं, एखाद्या वेळेस अन्न पाण्याची भूमिका नाही दिली, पैसा नाही दिला, तरी कुठले आई वडील आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये हा मरावा असं मात्र कुठल्या आई वडिलाला वाटत नाही. ऐका, एक प्रश्न इथं असा निर्माण होता, नेमकी आई वडील तरी कोण असतात? आज प्रत्येक जणाला देवाला जरी जन्म घ्यायचा असेल ना, तर देवाला सुद्धा जन्म जर घ्यायचा म्हटलं तर अगोदर आई वडील निवडावे लागतात आणि त्याच्यानंतर जन्माला यावं लागतं. ऐका, त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीला जन्माला यायचं होतं, अगोदर आई वडील निवडावे लागले. नंबर 1 कौशल्या माता आणि नंबर 2 दशरथ राजा. नंबर 3 भाग ऐका, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताला जन्मालाच यायचं होतं, त्यावेळेला सुद्धा आई वडील निवडावे लागले. नंबर 1 देवकी माता आणि नंबर 2 ला वसुदेव. म्हणजे देवाला जरी पृथ्वी तलावर अवताराला यायचं असेल तर त्याला सुद्धा आई वडिलाची गरजच सांगितलेली आहे. पुढं वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, आज आपल्या सगळ्याचे जर आई वडील जर कोण असतील तर सगळ्याचे आई वडील बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे. हरिपाठ झाल्याच्या नंतर आपण एक अभंग म्हणतो, त्या अभंगाचं वर्णन असं केलेलं आहे, सगळ्या जणांचे जर आई वडील कोण असतील तर पंढरीश परमात्मा आपले वडील आहेत आणि आपली आई जर कोण असेल तर आपली आई म्हणजे रुक्मिणी असणारी माता आपली आई आहे. प्रमाण ऐका, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, ओ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, ओ माय जगन्नाथ बाप, माय जगन्नाथ बाप
दुसरं याला आणखी एक प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर नाटाच्या स्वरूपामध्ये एक प्रमाण आहे. विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल कोण कोण आहे का? विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणजे आपले जर आई वडील जर सांगायचे म्हटलं ना तर देव सुद्धा आपले आई वडील आहेत. संताच्या बाबतीमध्ये आपलं जर वर्णन करायचं म्हटलं तर संत सुद्धा आपले आई वडील आहेत. तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय अवतार तू. देव सुद्धा आपले आई वडील आहेत. नंबर 2 ला संत सुद्धा आपले आई वडील आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे का, आपल्या घरचे जे आपले आई वडील आहेत का नाही, हे संत सुद्धा आहेत. आपल्या घरचे आई वडील आणि आपल्या घरचे आई वडील देव सुद्धा आहेत. याला एक ओवी आहे का, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणजे हे आपले घरचे आई वडील सुद्धा जेवढे काही तीर्थ आहेत का नाही, लोक 4 धामाला जातात. एखाद्या वेळेस माणसानं जर 4 धामाला नाहीच गेला आणि त्यानं जर निर्णय घेतला की मला 4 धामाला न जाता घरच्या घरी आई वडिलाला मला 5 प्रदक्षिणा करायच्या आहेत, तर लक्ष देऊन ऐका, तेवढा खर्च न करता घरच्या घरी जर त्यांची पूजा केली आणि जर प्रदक्षिणा जर घातली तर प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर 4 धामाचं पुण्य घरी आहे. हे असं समजत नसेल तर आणखी गोष्ट आहे का, गणपती बाप्पाच्या बाबतीमध्ये विवाह होत असताना सगळ्यात अगोदर कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा, कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. पण पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता जात असताना नारद मुनीने गणपती बाप्पाला सांगितलं, हे पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता जाऊ नका, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवायचं असेल तर आई आणि वडिलाला प्रदक्षिणा घाला. गणपती बाप्पानं काय केलेलं आहे, आई वडिलाला प्रदक्षिणा केली. आणि सगळ्यात अगोदर जर विवाह कोणाचा झाला असेल तर गणपती बाप्पाचा विवाह झालेला आहे. कार्तिक स्वामीनं आणखीही विवाह केला नाही. नाथरायांनी त्यांच्या बाबतीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. थट्टे पासून सुटले 4 जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण त्याला नाही बट्टा, अशीही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा. म्हणजे आई वडिलाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं, सगळ्या तीर्थाचं माहेर घर जर कोण असतील तर आई वडील आहेत. आणि याच्या पुढे आणखी एक श्लोक आहे का, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल आई वडील नेमके कोण आहेत आपल्या घरचे, ते आणखी आहे का. श्रीमद भागवतामध्ये असं सुंदर एक वर्णन आलेलं आहे. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती, पिता मूर्ती प्रजापते, भ्राता मूर्तीर त्या सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. माता साक्षात क्षितिज तनु हो. आता ही जी संपूर्ण पृथ्वी आहे का नाही, या पृथ्वीच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. आज जर आपली ही जी पृथ्वी असेल तर या पृथ्वीचं दर्शन होत असताना सगळ्या जणाला जे दर्शन होतं का नाही, ते सगळं दर्शन असं वर्णन केलेलं आहे. हे दर्शन होत असताना फक्त आपल्याला सगळ्याला मुर्माच्या बाबतीमध्ये दर्शन होतं, काळ्या मातीच्या बाबतीमध्ये दर्शन होतं, पण कधी सुद्धा स्त्रीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन होत नाही. कुणाला झालं का,
आतापर्यंत फक्त एकच देवी होऊन गेली. फक्त त्या देवीला पृथ्वी मातेचं दर्शन होत असताना स्त्रीच्या वेशामध्ये झालं. त्या देवीचं नाव जर सांगायचं म्हटलं तर फक्त माता सीता देवी. फक्त तिलाच पृथ्वी मातेचं दर्शन स्त्रीच्या स्वरूपामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मात्र दर्शन कुणालाही झालं नाही. याच्या पुढला ऐका. त्या पृथ्वी मातेनं प्रत्येक जणाला दर्शन व्हावं म्हणून जर अवतार कोणता घेतला असेल तर आपल्या घरची जी आई आहे का नाही, तर ही आई म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये पृथ्वी माता आहे नंबर 1 ला. आणि वडील जर कोण असतील त्या वडिलाचं वर्णन असं केलेलं आहे, ब्रह्मदेवाचं दर्शन कुणालाही होत नाही. आज कलियुगामध्ये जर ब्रह्मदेवाचं दर्शनच घ्यायचं असेल तर ब्रह्मा सोपान तो झाला. म्हणजे ब्रह्मदेवाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला सासवडला जावं लागेल आणि ब्रह्मदेवाचं दर्शन तिथं घ्यावं लागेल. ब्रह्मा सोपान तो झाला. म्हणजे वडील जर वर्णन करायचे म्हटलं तर वडील सांगितलेले आहेत, पिता साक्षात क्षितेस्तनुः, म्हणजे आचार्यो ब्रह्मणो मूर्ती, पिता मूर्तीर प्रजापते, भ्राता मुतीर मूर्ती, माता साक्षात क्षितेस्तनुः. म्हणजे या श्लोकाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. आई जर कोण असेल तर पृथ्वी माता आणि वडील जर कोण असतील तर साक्षात स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे प्रजापती ब्रह्मदेव, आणि बाहू जर कोण असतील तर साक्षात इंद्राची मूर्ती. अशा स्वरूपामध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. हे आई वडील म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये देवच आहेत. तुकामने माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अंगी देवाची स्वरूपे, अंगी देवाची स्वरूपे. आई वडील जर कोण असतील तर साक्षात स्वरूपामध्ये देवाची असणारी मूर्ती आहे. आता आई वडिलांनी आपल्यावर किती उपकार केलेला आहे हे जर सांगायचं म्हटलं ना, आपण इथं एवढे कीर्तनाला आहेत, थोडंसं लक्ष करा बरं का. कुणाचा हात चांगला आहे, कुणाचं पोट चांगलं आहे, कुणाचं डोकं चांगलं आहे, काही जणांचे शरीर 100%ला 100% चांगले आहेत. आज आपलं शरीर जर एवढं चांगलं जर कुणामुळं असेल ना तर त्याचं कारण एकमेव सांगितलेलं आहे, आई आणि वडील. तुम्ही म्हणाल कसं काय, याला दृष्टांत आहे का. आपण सगळेजण जीवन जगत असताना 5 ते 6 वर्षापर्यंत चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे एकालाही कळत नाही बरं का. लेकरू कधी कधी पाण्याच्या हौदाकडे जातं, लेकराला कळत नाही की पाण्यामध्ये आपण पडून मरणार आहेत, पण पाठीमागून धावून कोण येतं, आई येते. याच्या पुढे ऐका, कधी कधी चुलीमध्ये विस्तव असतो, लेकराला कळत नाही की हा विस्तव आहे, लेकरू धावत धावत जाऊन त्या विस्तवाच्या जवळ येतं, आई धावत धावत पाठीमागे येते आणि विस्तवापासून अलग करते. लेकराला कधी कळत नाही की कुठल्या गोष्टीमध्ये लाईट आहे, करंट आहे, लेकराला कळत नाही, पण आई काय करते, धावत धावत येऊन त्याच्या शरीराचं संरक्षण करते. आज आपल्या जणाचे सगळ्या जणांचे शरीर चांगले असण्याला कारण जर काय असेल, लहानपणामध्ये आपल्या आईनं आणि वडिलांनी आपल्याला चांगलं सांभाळलेलं आहे, म्हणून आपले डोळे, हात, पाय वगैरे सगळं शरीर चांगलं आहे. याच्या पुढे आणखी काय का, काही जणाला लहानपणामध्ये डोक्याला कोच पडलेली आहे, कुणाचा हात भाजलेला आहे, कुणी एखाद्या वेळेस मोठी जखम झालेली आहे. त्या माणसाला जर विचारलं, अहो तुमच्या डोक्याला काय लागलेलं आहे, ते म्हणतो महाराज हे लहानपणी झालेलं आहे बरं का. आईची थोडी जर दृष्टी बाजूला गेली तर असे काही लेकर आहेत महाराज, लेकराचं शरीर सुद्धा व्यवस्थित राहिलं नाही.
आणि आपले शरीर चांगले असण्याला जर कारण आपल्यावर जर उपकार कोणाचे असतील तर केवळ आई वडिलाचे. विठाला विठाला. म्हणून आई वडिलाच्या बाबतीमध्ये जर प्रेमाचं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर लेकरू कसंही असू द्या, तर ते लेकरू जर आवडत जर कुणाला असेल तर ते लेकरू आवडत असताना आई आणि वडिलाच्या बाबतीमध्ये लेकरू असणारं ते आवडतं. मातेची आची ती मातेची आची मातेची आची ती मातेची मातेची आची ती मातेची आची मातेची आची मातेची आईच्या अंतःकरणामध्ये जर काही भाग असेल तर मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आतापर्यंत जेवढं मी तुम्हाला या कीर्तनामध्ये जे वर्णन सांगितलं का नाही, ते सगळं वर्णन सांगत असताना दैत्याचं वर्णन सांगितलं, राक्षसाचं वर्णन सांगितलं, नरकासुराच्या बाबतीमध्ये वर्णन सांगितलं. जेवढे जेवढे तुम्हाला जे मुलं मी सांगितले का नाही, हे सगळे वाईट स्वरूपामध्ये मुलं सांगितले. ऐका, वाईट मुलं सुद्धा आई वडिलाला आवडतात. एवढे जर मुलं वाईट असतील तर आई वडिलाला आवडतात, मग चांगलं लेकरू आई वडिलाला आवडायचं नाही का? ऐका, त्या लेकराच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. एक मुलगा पाठीमागलचा सांगितलेला आहे, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, हे लेकरू आणि क्षीराचा सागरू उपमन्या. म्हणजे हे दोन लेकरं असे सांगितलेत, नंबर एक क्वालिटीचे लेकरं. जर वाईट लेकरं जर आई वडिलाला आवडत असतील तर हे लेकरं का आवडणार नाहीत? म्हणून एक बोलण्याचा माझा भाग सांगतो. कैलासवासी, वैकुंठवासी, परशुराम, आता यांच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर माझ्यापेक्षा सगळ्या गावकरी मंडळीला असणार माहिती आहे. आणि एक वर्णन जर करायचं म्हटलं तर स्वभावाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर अन्नदान असेल, गणपतीचा कार्यक्रम असेल किंवा कुणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये उभा राहणे आणि त्याचं नियोजन लावणे, मुलांना सांगणे, सगळं चांगल्या स्वरूपामध्ये असणारे करणे. आपल्या गावामध्ये मोठमोठे कीर्तनकार आणायला सुद्धा पुढाकार त्यांचाच, म्हणजे माझी बोलण्याची भूमिका. आणि अन्नदान जरी करायचं म्हटलं तर सप्ताहाच्या कमिटीच्या लोकाला सांगून अन्नदान सुद्धा करत असताना तांदूळ असेल, गहू असेल, राशन असेल, हे सगळं नियोजन असणारं चांगल्या स्वरूपामध्ये असणारं करायचं. माझा बोलण्याचा एक भाग आहे. आज चांगल्या माणसालाही देव घेऊन जातो आणि वाईट माणसाला सुद्धा घेऊन जातो. याला आणखी गोष्ट आहे का, कधी कधी माणसाला आपल्याला दुःख होतं, पण दुःख होत असताना सावता महाराजांनी एक अभंगच लिहून ठेवलेला आहे, समयासी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसे राहावे. जसा जसा माणसाला समय येईल ना, तर त्या समयानुसारच माणसाला असणार वागावं लागतं. जसं आपल्याला ठेवलंय तसंच राहावं लागतंय. ठेविले अनंते तैसे ती राहावे, ठेविले अनंते तैसे ती राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसे ती राहावे.
समाधान नित्या तुझ्यावे समाधान ठेविले आनंदे जैसे राहावे ठेविले आनंदे जैसे राहावे चित्ते देविले आनंदे जैसे राहावे देविले आनंदे जैसे काही लोक म्हणतील आम्हाला देवानं ठेवलं तसं राहायचं नाही, आपल्याला काहीतरी बदल आम्हाला करायचा आहे. तुम्ही किती बदल करा, पण तुमच्या बदलानं काही होणार नाही, त्याला देवाचाच साथ लागतो. तुम्ही कितीही बदलण्याचा प्रयत्न करा. आज कुणाचं वय 60 वर्षाचं झालं, कुणाचं 80 वर्षाचं झालं, हे देवानंच आपल्याला ठेवलेलं आहे बरं का. एवढे आयुष्य निघून गेले वयाचे, तुम्ही किती बदल करण्याचा प्रयत्न करा, आपल्या हातामध्ये मात्र ती गोष्ट नाही. सावता महाराजांनी वर्णन केलं आहे आपल्या बाबतीमध्ये, कोण दिवशी बैसोनी हातीवर. विचार करा बरं का. कधी कधी तुम्ही जर निर्णय घेतला, देवाच्या मनात जर आलं, तर कोणत्या दिवशी देव तुम्हाला हत्तीवर बसवेल. देवाच्या मनात आल्याच्या नंतर कोण दिवशी पालखी सुभेदार, म्हणजे जे काही सैनिक लोक असतात का नाही, एका प्रांताचा मुखिया, देवाच्या मनात जर आलं तर एक दिवस तुम्हाला देव सुभेदार करतो. देवाच्या मनात जर आलं तर एक दिवस तुम्हाला पायानं चलवितो. ऐका, देवाच्या मनात जर आलं. कधी कधी देवाच्या मनात जर आलं तर एखाद्या दिवस तुम्हाला पालखी पाठवून देईल, आणि मनात जर आलं तर तुम्हाला चलवीत सुद्धा देव घेऊन जाईल. अरे हे आपल्या मनातली गोष्ट नाही. आले देवाची या मना आणि तेथे कोणाचे चालेना. जर मोठमोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये हे असेल तर आपलं नेमकं मांडायचंय कुठं. याला एक अभंग आहे का तुकोबरायचा. हे सगळा जर खेळ कोण करीत असेल ना, तर सगळा खेळ हा देवाचा आहे, आपला मात्र खेळ नाही. याला एक प्रमाण देतो. लहानपणी आपण सगळ्या जणांनी खेळ खेळलेला आहे, आता विसरून गेलात आपण, पण ते खेळाची आठवण करून देतो. लहानपणी आपण एक खेळ खेळलेला आहे. 2 काटक्या घ्यायच्या, एका काटकीला असं चिरगुट गुंडाळायचं, दुसरी एक काटकी घ्यायची, तिला एक चिरगुट गुंडाळायचं, आणि त्या चिरगुटाच्या बाबतीमध्ये काटकीला असं गुंडाळल्याच्या नंतर आपणच बोलण्याकरता सुरू व्हायचं. एक नवरदेव, एक नवरी, हे वजात्री, सगळा खेळ मांडायचा कोण? आपणच. सगळा खेळ मांडायचा, अर्धा तास खेळायचा, आणि खेळल्याच्या नंतर एकदा भूक लागली का नाही, मोठा दगड घ्यायचा, सगळेच त्या काटक्या मोडून टाकायचा. देवाचा खेळ सुद्धा असाच आहे बरं का. जोपर्यंत या सगळ्या माणसाला एका ठिकाणी करतो, कुणाला आई बनवतो, कुणाला वडील बनवतो, कुणाला भाऊ बनवतो, कुणाला बहीण बनवतो, जोपर्यंत देवाला खेळ खेळायचा तोपर्यंत खेळतो, आणि देवाच्या मनात आलं तर देव खेळ मोडतो सुद्धा. हे आपल्या मनातली असणारी गोष्ट नाही. याच्या पुढे एक प्रमाण आणखी आहे का. अरे देवाच्या मनात जर आलं तर देव स्वतःच्या लेकराला जिवंत ठेवत नाही. ऐका, देवाच्या मनात जर आलं ना तर देव स्वतःच्या लेकराला सुद्धा जिवंत ठेवत नाही. आपला आणि देवाचा तर किती अंतर आहे. याला दृष्टांत दिलेलं आहे भागवतामध्ये. उगेच ब्राह्मणा सांबे छळी येले, सर्व शांत झाले आपे आप. 1 आणि 2 नाही, एका एका पत्नीच्या ठिकाणी 10-10 मुलं होते. एवढी लोकसंख्या जर संपवली असेल कोण, तर फक्त देवानं संपवलेली आहे. मग देव जर घरच्या लोकाला जिवंत ठेवत नसेल तर आपण देवापासून भरपूर अंतराचे आहेत. हा सगळा असणारा एक देवाचा खेळ आहे. एक देवाच्या बाबतीमध्ये तुकोबरायांनी एक प्रमाण लिहिलं आहे. देवाच्या बाबतीमध्ये, हरी तू निष्ठुर निर्गुण. देव किती कठीण आहे बघा बरं का, किती निष्ठुर देव आहे. हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, आणि नव्हे ते करीसी आन. देवा तुझ्या एवढा मात्र इथं निष्ठुर मात्र कुणीच नाही. देवाला बोलत असताना तुकोबराय सांगतात, देवा घेवोनी हरिश्चंद्राचे वैभव. अहो अयोध्या नगरीचा राजा, त्याचं काय वैभव सूर्यवंशाचं वर्णन करावं. घेवोनी हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व.
काय काय त्याची संपदा वर्णन केलं आहे. राज्य, घोडे, भाग्य सर्व, एवढंच नाही, पुत्र, स्त्री, सगळे स्वजन असणारे. आणि एवढं असून सुद्धा तेवढ्या मोठ्या राजाला एका डोंबाच्या घरी पाणी भरायला लावलं. ही कुणाची? देवाची भूमिका. हरितू निष्ठुर निर्गुण. पुढे वर्णन असं केलेलं आहे, एका पत्नीचं वर्णन केलेलं आहे आणि एका मालकाचं वर्णन केलेलं आहे. द्वापार युगाच्या बाबतीमध्ये कथा सांगत असताना वर्णन केलं आहे, नळ दमयंतीचा वियोग. दोघ जण होते. आतापर्यंत लोकांनी अनेक पती पत्नीच्या बाबतीमध्ये प्रेम केलं, पण तेवढं प्रेम मात्र आजपर्यंत कोणी सुद्धा केलं नाही. एक नळ आणि दुसरी असणारी पत्नीचं वर्णन केलं आहे दमयंती. नळ दमयंतीचा वियोग, विघडीला त्यांचा संग. महाराज, त्या नळ दमयंतीच्या बाबतीमध्ये वियोग घडण्याकरता जर कारण कोण असेल तर देव आहे. नंबर 3 कारण आहे का, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूती, तुळविले अंती, तुळे मास तयाचे. सूर्यवंशामधला एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे शिबी. एक कबूतर आलं आणि एक ससान आला. परीक्षा घेत असताना देवानं काय केलं, निष्ठुरपणानं सगळ्या शरीराचं मांस पारड्यामध्ये टाकायला लावलं. पुढे वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, स्त्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्याचे बाळ त्याचे हाती. स्त्रियाळ राजा आणि चांगुना माता देवाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर आई वल्लाच्या हातानं स्त्रियाळ राजाची हत्या करण्याकरता देवानंच भाग पाडलं. एवढंच नाही, बळी सर्वेस्वे उदार, जेने उभारीला कर, करोनी कहार तो पाताळी घातला. 3 पावलाची जमीन मागण्याकरता येऊन सुद्धा देवाने एवढा निष्ठुरपणा केला. देवानं सुद्धा तुका म्हणी बळी आणि जीव दिला पायातळी, त्याला सुद्धा पाताळामध्ये असणारा नेऊन घातलं. शेवटचं प्रमाण आहे का, तुझ भावे जे जे भजती, त्यांच्या संसारा ये गती. देव वर्णन करीत असताना सांगता तुकोबरायच्या बाबतीमध्ये, तुकोबराय म्हणता, देवा, जे जे लोक तुझ्या बाबतीमध्ये सेवा करतात ना, त्याच्या संसाराची रांगोळी करणारा जर कोण असेल तर एकटा असणारा तू आहेस. आणि आणखी एक चांगलं वाक्य आहे का, आपल्या बाबतीमध्ये ते मोठा प्रश्न आहे बरं का. माळकरी माणूस, कीर्तनकार माणूस, एवढंच नाही, चांगली देवाची पूजा करणारा माणूस, सगळ्यात जास्त जर संकट कुणावर येत असतील तर या माणसाच्या बाबतीमध्ये संकट आहेत. चांगली गोष्ट आहे का, देवाच्या बाबतीमध्ये चांगले काम करून करून जर संकट येत असतील तर असं गोष्ट लक्षात ठेवायचं, देव आपली परीक्षा घ्यायलेला आहे. आणि देव आपली परीक्षा घेत असताना आपण एक लक्षात ठेवायचं की आता एवढे संकट आपल्यावर जी येत आहेत ते आपण देवाच्या जवळ चाललो. सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणजे देवाची सेवा करून जर संकट येत असतील तर देवाच्या जवळ चाललो, आणि वाईट आचरण करून जर घरामध्ये पैसा येत असेल तर असं समजायचं आपण देवापासून लांब चाललो. हा सगळ्यात मोठा असणारा भाग आहे. म्हणून या ठिकाणी वर्णन करत असताना तुकोबराय असं वर्णन करतात, पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, आता कशासाठी जोडी, हाट धाट गुडगे घटी. एवढंच नाही, आई ते अपहार, आणुनिया भरी घर, मानिली निश्चिंती, नरका जावया उभयंती, झोडा झोडगीचे पोटी, फळे विजाती करंटी, तुका म्हणे बेट्या, भांडवल न लगे खट्या. असा अभंगाचा असणारा सरळ असणारा भावार्थ आहे. या ठिकाणी पंढरीश परमात्म्याच्या चरणी आपण एकच प्रार्थना करू की असणारा हाचा 5व्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या बाबतीमध्ये असणारा हा भाग आहे. देवा, कालांतरानं कैलासवासी वैकुंठवासी परशुराम विठ्ठल फड यांच्या बाबतीमध्ये देवा आता जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा असणारा देऊ नको का. किती वेळा जन्मा यावे आणि निंद्य व्हावे फजित, म्हणूनी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. अशा स्वरूपामध्ये अभंगाचा असणारा हा भावार्थ. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज